रॉयल चॅलेंज बेंगलोरची टॉप 2 ची स्वप्न भंगले. पॉइंट टेबलमध्ये कोण जाणार आता टॉप 1 आणि टॉप 2 मध्ये. संपूर्ण पॉइंट टेबलचे गणित आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. तर या चॅनलवरती आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हम डूब गए है तुमको भी डुबाएंगे, अशी आता कसम खाल्लेली आहे सनरायझर्स हैदराबाद लखनौ सुपर जायंट्स यांनी. ते पॉइंट टेबलच्या बाहेर गेलेले, परंतु तुम्हालाही आम्ही टॉप 2 मध्ये जाऊ देणार नाही. तुमचाही रस्ता आम्ही कठीण करणार आहे. काल सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंज बेंगलोरचा पराभव केला आणि परवा दिवशी लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला आणि त्यांच्या टॉप 2 च्या आशा या थोडक्यात भंग केलेल्या आहेत. तर रॉयल चॅलेंज बेंगलोर ही आता टॉप 2 मधून बाहेर जाऊ शकते. तर संपूर्ण पॉइंट टेबलचे गणित आपण पाहूया. पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरती आहे गुजरात टायटन्स. गुजरात टायटन्सचे 13 सामन्यांमध्ये 18 गुण आहेत. तर त्यांना टॉप 2 मध्ये जाण्यासाठी सर्व टीमांचे टॉप 2 चे समीकरण आपण पाहणार आहोत. तर गुजरात टायटन्सला टॉप 2 मध्ये जाण्यासाठी त्यांचा एक सामना राहिलेला आहे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध. तो सामना त्यांना जिंकायचा आहे आणि ते आपोआप पॉइंट टेबलमध्ये जाणार आहेत. ते स्वतःच्या जीवावरती टॉप 2 मध्ये जाणार आहेत. त्यांनी जर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामना जिंकला तर ते टॉप 2 मध्ये जाणार आहेत. तर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध त्यांचा पराभव झाला तर त्यांचेही टॉप 2 चे समीकरण भंग होऊ शकते. तर दुसऱ्या क्रमांकावरती पंजाब किंग्स पोहोचलेले आहे. पंजाब किंग्सचे अजून 2 सामने शिल्लक आहेत. त्यांचे 17 पॉईंट आहेत. पंजाब किंग्सचा सामना शिल्लक आहे दिल्ली आणि मुंबई विरुद्ध. तर पंजाब किंग्सलाही टॉप 2 मध्ये जाण्यासाठी त्यांना 2 सामने, त्यांचे राहिलेले दोन्ही सामने जिंकायचे आहेत. राहिलेले दोन्ही सामने त्यांनी जिंकले नाहीत. एका सामन्यात जर त्यांनी विजय मिळवला तर त्यांना ही आशा करावी लागेल की रॉयल चॅलेंज बेंगलोर खूप मोठ्या फरकाने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध जिंकू नये, ही त्यांना एकच आशा आहे. तर ते राहिलेले दोन्ही सामने जिंकले तर ते स्वतःच्या जीवावरती टॉप 2 मध्ये क्वालिफाय करतील. तिसऱ्या क्रमांकावरती रॉयल चॅलेंज बेंगलोर पोहोचलेले आहे. रॉयल चॅलेंज बेंगलोर याआधी दुसऱ्या क्रमांकावरती होती, परंतु त्यांचा पराभव झाला आणि ते तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचलेले आहेत. तर रॉयल चॅलेंज बेंगलोर टॉप 2 मध्ये कशी जाऊ शकते. तर रॉयल चॅलेंज बेंगलोरला ही आशा करावी लागेल की गुजरात टायटन्सला चेन्नई सुपर किंग्सने पराभूत करावे. पंजाब किंग्स या संघाने मुंबई इंडियन्सलाही पराभूत करावे. तर पंजाब आणि रॉयल चॅलेंज बेंगलोर हे दोन्ही टीमा टॉप 2 मध्ये जातील. परंतु रॉयल चॅलेंज बेंगलोरला त्यांचा लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध जो सामना आहे तो सामना जिंकावा आणि गुजरात पराभूत हवे आणि मुंबई पराभूत हवी अशी आशा त्यांना करावी लागेल. नाहीतर पंजाब राहिलेले त्यांचे दोन्ही सामने हरावे अशी त्यांना आशा करावी लागेल. तर आता चौथ्या क्रमांकावरती हे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स ही आणखी टॉप 2 मध्ये जाऊ शकते. तर त्यांचा सर्वात प्रथम सामना आहे पंजाब किंग्स विरुद्ध. त्यांना तो सामना जिंकायचा आहे. नंतर ही आशा करायची आहे की चेन्नई गुजरातला हरवावे, चेन्नईने गुजरातला पराभूत करावे, लखनौने बेंगलोरला पराभूत करावे अशी आशा करावी लागेल. म्हणजे पंजाब आणि मुंबई ही दोन्ही टॉप 2 मध्ये जातील. नाहीतर मुंबई आता पंजाब विरुद्ध त्यांचा सामना आहे तो त्यांना जिंकावे लागेल आणि पंजाबचा एक सामना राहिलेला आहे तो दिल्ली सोबत. दिल्लीने पंजाब किंग्सला पराभूत करावे लागेल ही आशा त्यांना करावी लागेल. तर मित्रांनो, प्रत्येक टीमचे टॉप 2 चे समीकरण असे असणार आहे. तर आपणास काय वाटते कोणत्या 2 टीमा टॉप 2 मध्ये जातील? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.